नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज पिकलेल्या कापागऱ्यांपासून उंबर आणि त्याच पिठापासून आटवतही तयार करणार आहे. तर त्यासाठी साहित्य: अर्धा किलो साधे तांदूळ घेतले आहेत. आता ते एकदा स्वच्छ धुवून घेऊया. आता हे तांदूळ धुवून झाले आहेत. एक पातेलं घेऊन त्यावर चाळणी ठेवली आहे. त्यामध्ये हे तांदूळ 2 तासांसाठी भिजवून ठेवूया. हे पिकलेले कापागरे आहेत. ते आता निवडूया. एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलं आहे. गऱ्यांना हात लावण्याआधी आपले हात पाण्याने ओले करा. यामुळे गऱ्यांचा चीक हाताला लागत नाही. आता गरे निवडूया. या आठवड्या टाकू नका. या वाळवून यांचा उपयोग भाजी आमटीमध्ये करता येतो. आता सगळे गरे निवडून झाले आहेत. आता या गऱ्यांचे तुकडे करूया, म्हणजे आपल्याला वाटताना सोपे होते. याप्रमाणे सगळ्या गऱ्यांचे तुकडे करून घ्या. आता सगळ्या गऱ्यांचे तुकडे करून झाले आहेत आणि तांदूळ चाळणीमध्ये पसरवून ठेवून सुद्धा 2 तास पूर्ण झाले आहेत. हे बघा, तांदूळ छान मोकळे झाले आहेत. आता आपण हे वाटायचे आहेत. 1 वाटी ओले खोबरे आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. गरे जर कमी गोड असतील तर गूळ जास्त घालावा. चवीप्रमाणे गूळ कमी जास्त घालू शकता. एका भांड्यामध्ये गरे, तांदूळ, खोबरं आणि गूळ एकत्र करून ठेवला आहे. आता वाटूया. या घाटण्यामध्ये आपण वाटूया. मिक्सरमध्ये हे नीट वाटलं जात नाही. तुम्ही ग्राइंडरचा सुद्धा उपयोग करू शकता किंवा पाट्यावर वंट्याचा सुद्धा उपयोग करू शकता. आता पाणी न घालता आपण हे वाटून घेऊया. आता हे मिश्रण वाटून झालं आहे. अगदी बारीक वाटायचं नाहीये, रवाळ वाटायचं आहे. यामध्ये 1 वाटी रवा घातला आहे. 2 चमचे भाजलेले काळे तीळ घालते. तुम्ही पांढरे तीळ सुद्धा घालू शकता. आता पीठ तयार झालं आहे. गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. आपण अर्ध्या पिठाचे उंबर आणि अर्ध्या पिठाचे आड्डवत तयार करूया. एका भांड्यात थंड पाणी घेतलं आहे. एकदा हात बुडवून घ्या. याप्रमाणे लहान लहान गोळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. हे उंबर लहान ते मध्यम आचेवर तळून घेऊया. अगदी मोठ्या आचेवर तळू नका, कारण ते करपू शकतात आणि नीट शिजले जात नाहीत. हे उंबर चवीला खूप छान असतात. सोनेरी रंगावर हे उंबर तळून घेऊया.
तुम्ही पानावर थापून सुद्धा हे उंबर करू शकता. किंवा मी केल्याप्रमाणे गोळेही तेलामध्ये सोडू शकता. याप्रमाणे उंबर तळून घ्या. आता हे थोडे उंबर मी तळून घेतले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा किती छान आतून शिजलेला आहे. आता उंबर तयार झालेले आहेत. आता आटवत तयार करूया. एक ही साठी घेतली आहे. यामध्ये पाणी घालते. यावर ही जाळी ठेवूया. हाताला पाणी लागत आहे याचा अर्थ आहे पाण्याचे प्रमाण आपण नीट घातले आहे. आता या साठीमध्ये गरम केलेले केळीचे पान घालते. हे पान गरम केल्यामुळे पान फाटत नाही. आता थोडी केळीची पाने घेतली आहेत. ती स्वच्छ पुसून घ्या आणि गॅसवर थोडी गरम करून घेऊया. म्हणजे आपण जेव्हा पीठ भरतो तेव्हा पाने फाटत नाहीत. आपल्याला हवी तशी ही पाने दुमडता येतात. याप्रमाणे सगळी पाने गरम करून घेऊया. आता पाने गरम करून झाली आहेत. हात एकदा ओला करा. थोडं पीठ घालते. आता हे पान दुमडूया. तांदूळ गरे वाटतानाच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं होतं. आता याप्रमाणे पाने दुमडूया. ही अर्धवट आपल्याला वाफेवर उकडून घ्यायची आहे. साठीमध्ये ठेवताना पानांची दुमडलेली बाजू खालील बाजूस असायला हवी, म्हणजे हे सुटत नाहीत.
आता सगळी अर्धवट